महाराष्ट्राच्या राजकारणातले दादा म्हणून परिचित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल बारामतीमध्ये विमान अपघातात दुःखद निधन झालं. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सध्या अनेक प्रश्न जनसामान्य जनतेमधून उपस्थित केले जात आहेत. खरं तर अजित पवार यांच्यावरती आज बारामतीमध्ये शोकाकुल वातावरणामध्ये लाखोंच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. खरं तर अजित पवार हे एक असं व्यक्तिमत्व होतं जे व्यक्तिमत्वाची प्रशासनावर मजबूत पकड होती. अजित पवार त्यांच्या कामाची सुरुवात भल्या पहाटे म्हणजे अर्थात सकाळी 6 पासून कामाची सुरुवात करायचे. अनेक वर्ष जवळपास 8 वेळा ते बारामतीचे आमदार म्हणून निवडून आले होते. 1 वेळा बारामतीचे खासदार म्हणून सुद्धा निवडून आलेले होते. जवळपास 6 वेळा अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनावरती त्यांची पकड होती. असं नेतृत्व जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व क्वचितच घडलेलं पाहायला मिळतं आणि त्याच अजित पवारांचं काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं आहे. खरं तर अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, बघतोय की वर्षानुवर्ष असं नेतृत्व घडत नाही. असं नेतृत्व म्हणजे अजित पवार, ज्यांना जमिनीची नाळ होती, अनेक जनसंपर्क त्यांचा होता. त्या अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं आणि या निधनाच्या नंतर अनेक प्रश्न या निमित्तानं आता जनसामान्य जनतेमधून उपस्थित केले जात आहेत. बरोबर आहे. काल दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. तिथं आपण सगळं पाहिलंच आहे. दादांचा जनमानसावर किती पगडा होता हे आपण पाहिलं. आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर दादांचा अपघाती मृत्यू झाला ही बातमी जेव्हा आली त्यावेळेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ताबडतोब संशय व्यक्त केला आणि मागणी केली की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या माध्यमातून या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हायला पाहिजे. मग हे काय दर्शवतं की आज जे काही सरकार आहे त्या सरकारमधल्या जे काही एजन्सी असतील, तपास एजन्सी, त्यावर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही असं ममता बॅनर्जीला त्यांना सुतोवाच करायचं होतं आणि म्हणून त्यांनी मागणी केली. आज ममता बॅनर्जी देखील सिनियर लीडर आहेत. अनेक वर्ष पश्चिम बंगालचे ते मुख्यमंत्री आहेत. मला वाटतं 3री-4थी टर्म काहीतरी त्यांची असेल आणि एक असं परिपक्व मुख्यमंत्री घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीने जर मागणी केली असेल की ह्या सगळ्या प्रकाराची रीतसर चौकशी व्हायला पाहिजे. आता त्यांनी मागणी केल्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांना उत्तर दिलं, "आप मौत की भी राजनीती करते हो." आप काहीतरी ते असं ते चॅनलला सगळं ते आलं. तर वकील म्हणून माझं असं म्हणणं आहे की घटनेतील आर्टिकल 21 नुसार राज्यातील नागरिकांच्या जीविताची जबाबदारी ही सरकारची असते. मुख्यमंत्री हे राज्यघटनेचे संरक्षक असतात. आज एका मुख्यमंत्र्याने जर मागणी केली असेल, तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे की ठीक आहे, आपण रीतसर चौकशी करू. पण त्यांनी तसं उत्तर दिलं नाही आणि हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. लोकशाहीमध्ये संशय व्यक्त करणं, चौकशीची मागणी करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आज फक्त ममता बॅनर्जी नाही, अनेक मोठमोठे पत्रकार आहेत. आपण सोशल मीडिया आपण जर पाहिलं, अनेक मोठमोठे पत्रकार आहेत, सामान्य जनता आहे, त्यांचा आक्रोश आहे की हा सगळा प्रकार दुर्दैवी आहे, पण संशय आहे आणि मग दादांच्या बाबतीत घातपात झाला की काय? घडून आणलं की काय? त्याची रीतसर चौकशी व्हायला पाहिजे, अशी ते मागणी करतायत. खरं म्हणजे सरकारने तात्काळ त्याची चौकशी करायला आश्वासन द्यायला पाहिजे होतं, की आपण अशी-अशी चौकशी करू. चौकशीसुद्धा करताना सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांच्या मार्फत करू, हे आश्वासन देणं अभिप्रेत होतं. पण तसं अद्याप तरी झालेलं मला काही दिसत नाही. सर, ज्यावेळी मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो, जे मंत्री असतात, ज्यावेळेस विमानाने प्रवास करत असतात, त्यावेळी कोणकोणत्या पद्धतीचा प्रोटोकॉल पाळणं गरजेचं असतं? कारण या बाबतीमध्ये जर पाहिलं तर इथं असं सांगितलं चाललंय, की व्हिजिबिलिटी नव्हती आणि व्हिजिबिलिटी नसल्यामुळं ह्या विमानाचा अपघात झाला. अशी जी आहे ती माहिती मिळते. परंतु जे विमानाचं आपण पाहिलं, जो विमान ज्या पद्धतीने येतं आणि त्यानंतर एका बाजूला पूर्णपणे झुकून विमान जे आहे त्याचा स्फोट होतो. या बाबतीमध्ये ज्यावेळेस प्रवास करत असतो, एखादा उपमुख्यमंत्री प्रवास करत असतो, त्यावेळी काय-काय प्रोटोकॉल हे पाळले गेले पाहिजे आणि काय पाळणं गरजेचं असतं? नाही, आता प्रोटोकॉल तर तसे भरपूर आहेत. आता एक आपला कुठलं एक चॅनल आहे कुठलं तरी, त्यावरती बातमी आली, की ज्या वेळेला गुजरातमध्ये घटना घडली, लंडनला जाणारं विमान पडलं. 200-250 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपल्या संसदेला, केंद्र सरकारला, की एक अहवाल गेला आहे आणि त्या अहवालामध्ये देशात किती एअरपोर्ट आहेत, त्यांच्या कशा-कशा प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होत्या, कशी इन्शुरन्स घ्यायला पाहिजे होते, काय-काय फेल्युअर आहे आणि किती धोक्याचं आहे. हा सगळा अहवाल सरकारच्या पाठलावर आहे. ऑगस्ट 2025 मध्ये तो अहवाल गेला, असं त्या बातमीमध्ये सांगितलं.
मग ऑगस्ट 25ला अहवाल गेल्यानंतर सरकारने अद्यापर्यंत प्रिकॉशन म्हणून काय काय केलं हे जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि म्हणून चौकशी व्हायला पाहिजे. आता राहिला प्रश्न प्रोटोकॉलचा. प्रोटोकॉल म्हटल्यानंतर आता दादा काल ज्या विमानात गेले ते चार्टर्ड फ्लाईट होतं. म्हणजे खाजगी टाईप असतं ते. त्यालाही वेगळे प्रोटोकॉल आहेत. मग ते पायलट कोण आहेत? त्यांचा फिटनेस तपासला जातो. त्याच्या सगळ्या नोंदी असतात. बरोबर कोण प्रवासी आहेत? त्याच्या नोंदी असतात. आणि मग ते विमान फिटनेस वगैरे ते सगळ्या त्या गोष्टी असतात. पण आपण आता जे विचारलं, की ते विमान 2 घिरट्या घातल्या की 1 घिरटी घातली आणि त्यानंतर ते असं हललं, विमान असं दिसलं आणि मग त्या बातमीमध्ये असं सांगितलंय, की त्या विमानाला सॅटेलाईटच्या माध्यमातून काहीतरी कंट्रोल केला आणि मग ते पडलं की काय? असा तो संशय व्यक्त केला. आता संशय व्यक्त होण्याचं कारणंसुद्धा भरपूर आहेत. कारण आत्ता आपण जे काही हे सरकार बघतोय आपण, केंद्र सरकार असेल, हे सरकार असेल, तर ह्या समजा डायरेक्ट आपण जरी म्हटलं भाजपचं सरकार, तर भाजपच्या सरकारला विचार, नैतिकता किंवा वेगळा कुठला असेल, फक्त सत्ता. ते सत्तेसाठी काहीही करतात. रात्रीतून सरकारं फोडतात. पहाटे राज्यपालांच्या घरी जाऊन शपथविधी घेतात. ज्यांच्याशी विरोध केला त्यांच्याबरोबर युती करतात. म्हणजे फक्त सत्तेसाठी ते काय करतात हे आता यवनात सिद्ध झालं आहे. आणि ह्या सगळ्या भावनेतून आता मागच्या महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. तो देखील बाईट सोशल मीडियामध्ये येतोय, की दादांनी ओपन चॅलेंज केलं होतं, की माझ्याकडे अशा काही फाईल आहेत, असे काही गुपित आहेत, ते जर मी जाहीर केले तर हाहाकार झाला असता. आणि मग ते मी सगळं काढू शकतो. त्यानंतर अशाही बातम्या होत्या, की 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाले होते, ते आता एकत्र येणार. आणि मग हे जर एकत्र आले आणि आपले जर गुपित यांच्याकडे असतील, तर निश्चितप्रमाणे केंद्र सरकारला देखील हादरा बसू शकतो. ही कुठेतरी भावना निर्माण झाली असेल आणि त्यातनं घातपात केला की काय, असं लोकं सोशल मीडियावर डायरेक्ट संशय व्यक्त करतात. आणि ज्या वेळेला लोकशाहीमध्ये लोकांनी जर संशय व्यक्त केला असेल, तर त्या संशयाची पूर्तता करणे सरकारचं काम असतं. जो आरोप करतोय, म्हणजे तो काही तो दोषी ठरत नाही. तो संशय व्यक्त करतोय. तर त्याच्या संशयाला क्लॅरिफिकेशन देणं गव्हर्नमेंटचं काम आहे. पण सध्या होतंय काय, जो संशय व्यक्त करतो, जो प्रश्न विचारतो, त्याच्याच मागं काहीतरी लावून दिलं जातं. म्हणजे मूळ विषयाला फाटा देऊन संशयाचं वातावरण सगळं निर्माण केलं जातं. अशी एकंदरीत परिस्थिती आणि ह्या सगळ्या संशयामधून काल दादांचा जो काही दुर्दैवी अपघात झाला, त्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आता निर्माण होत आहेत आणि भविष्यात अजून होतील, असे वकील म्हणून मला वाटतं. सर, या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं अपघात झाला, तर असे प्रश्न विचारले जात आहेत, की या अपघाताला जबाबदार कोण आहे? म्हणजे यामध्ये पायलटची चूक आहे का तिथले जे अधिकारी होते, ज्यांनी लँडिंगसाठी परमिशन दिली नाही? कारण हे विमान हवेमध्ये घिरट्या घालत होतं. नेमकी चूक कोणाची आहे? असे प्रश्नसुद्धा या निमित्तानं उपस्थित होत आहेत. यासाठी सखोल चौकशी करणं गरजेचं आहे असं वाटतं. नाही बरोबर आहे ना, म्हणून तर चौकशीची मागणी होती. पण आता झालंय कसं, की समजा आपण असं 2 मिनिटं म्हणू, की पायलटची चूक होती. पायलट समजा काहीतरी अंडर अल्कोहोलिक नशेमध्ये होता. तो फिट होता असं सर्टिफिकेट आलंय. पण 2 मिनिटासाठी आपण असं धरू की तो नशेच्या अंमलाखाली होता. पण आता पायलटही गेला, त्यातले अटेंडंट होते तेही गेली, पायलट होती तीही गेली. म्हणजे विमानामध्ये 5 प्रवासी होते, त्यांचा जळून कोळसा झाला. ही वस्तुस्थिती आहे. मग आता चौकशी करायचं म्हटलं तर कोणाची करणार? फिटनेससाठी. बरोबर आहे. मग जो काही संशय व्यक्त होतोय, घातपात आहे का? आता शेवटी आम्ही वकील म्हटल्यानंतर आम्ही केसेस चालवताना वेगवेगळ्या अँगलने आम्ही विचार करत असतो. परिस्थितीजन्य पुरावा असतो, डायरेक्ट पुरावा असतो, डायरेक्ट बघणारे साक्षीदार असतात. आता ह्या केसचा विचार केला आणि संशय व्यक्त केला असेल, तर ही केस जाते सर्कमटन्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा. आणि मग ह्या घटनेला काय-काय गोष्टी, परिस्थिती, कसे-कसे पुरावे गोळा करता येतील, हे सगळं सरकारचं काम आहे. पण ममता बॅनर्जींनी जो काही संशय व्यक्त केला, की ह्या सरकारने फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या माध्यमातूनच ह्याची चौकशी केली पाहिजे. मग CBI असेल किंवा अजून दुसऱ्या असतील, कुठल्या एजन्सी असतील, त्यांच्याकडे तपास केला तर काही निष्पन्न होणार नाही, असं ममता बॅनर्जींनी इनडायरेक्टली सुचवलं. आणि म्हणून जरी तपास केला, जर सुप्रीम कोर्टने तपास केला तर काहीतरी त्यात बाहेर येईल इंडिपेंडेंटली, की ज्या लोकशाहीच्या देशामध्ये नागरिक त्यांच्यावर विश्वास ठेवतील. पण सरकारने जर तपास केला, तर मग मात्र काही निष्पन्न होणार नाही. ममता बॅनर्जीने जो संशय व्यक्त केला आहे, त्याला पुष्टी देणारं सगळं ते घडेल, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, या प्रकरणात जर पाहिलं तर अजित पवारांनी जे विमान वापरलेलं होतं, त्या विमानाचा ह्याच कंपनीच्या विमानाचा 2023 मध्ये सुद्धा एक अपघात झालेला होता आणि तेच विमान, त्याच कंपनीचं विमान अजित पवार सुद्धा वापरत होते.
2 वर्षापूर्वी ती घटना घडली होती असं एक ऐकिवात आलं, म्हणजे ते सगळ्या बातम्या येत आहेत. मग असे फॉल्टी विमान असतील, फॉल्टी कंपन्या असतील, मग त्यांचे ते पायलट, मग ह्या अशा सगळ्या गोष्टी. आज डेप्युटी CM सारख्या माणसाची ही अवस्था होती, असं दुर्दैवी अंत होतो. इतकं मोठं सरकार, केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र असेल, आणि अशा प्रकारे जर मृत्यू होत असतील तर सामान्य जनतेने न विचार केलेला बरा. पण ह्याच्यामध्ये जर ऑगस्ट 2025मध्ये तुमच्या पटलावर जर अहवाल ठेवला असेल तर तात्काळ हे विमानं बाजूला करणं, एअरपोर्ट जे असतील जिथं लँड होतात त्याचे प्रिकॉशन घेणं, हे सगळं सरकारचं काम होतं. आणि ते जर झालं नसेल तर इनडायरेक्टली सरकारला पण हे अभिप्रेत होतं की काय, की भविष्यात असं कोणाला काही करायचं असेल ते असंच राहू दे, म्हणजे विमानाचा फॉल्ट दाखवून एखाद्याचा तुम्हाला बळी घेता येईल, काही घटना घडून आणता येतील. आणि शेवटी कसं असतं, आज आम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करतो, अनेक गुन्हेगार असतात, गुन्हेगारांच्या टोळ्या असतात, मोकासारखा कायदा आहे, मोकाचे गुन्हेगार आमच्याकडं म्हणजे पक्षकार म्हणून असतात. आणि गुन्हेगार वृत्तीचे जे लोक असतात त्यांचं माइंड असं असतं की एखादा असा गुन्हा केला की तेवढ्या भागामध्ये त्याची दहशत बसते. आणि दहशत बसवण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हेगार करतात. आता हा जो काही प्रकार घडला आहे, एक वकील म्हणून माझं ॲनालिसिस असं आहे की बुवा आमच्या नादी लागले तर हे बघा, मग हे असं असं सुद्धा होऊ शकतं, असं देखील लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून संशय व्यक्त करत आहेत. कारण सगळं जोडाजोडी करून, सगळ्या युत्या करून केलेले सरकार आहेत. आमच्यापासून दूर गेलं की काय होऊ शकतं, हा मेसेज तर द्यायचा होतं की काय, असं पण कधी कधी थोडाफार संशय येतो. असं मी व्यक्त नाही करत, असे अनेक लोक, मोठमोठे पत्रकार आहेत, विद्वान लोक आहेत, मुख्यमंत्र्यासारखे लोक आहेत, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, त्यांनी देखील संशय व्यक्त केला आहे. आणि ज्या वेळेला असं संशय व्यक्त केला जातो, काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. आणि मग सरकारला राग यायचं काही कारण नाही. जर ह्या सगळ्या गोष्टीवर जर संशय व्यक्त असेल तर पारदर्शकपणे तुम्ही तपास करा, कालबाह्य तपास करा, इंडिपेंडेंटली करा, जेणेकरून लोकांचा विश्वास बसेल, दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि तरच हे काय कुठंतरी मग लोकशाही आहे अजून तरी टिकली असं आपल्याला वाटेल. तर ही अत्यंत गंभीर घटना आहे. उपमुख्यमंत्र्याचा मृत्यू होतो. अशा पद्धतीला कशा पद्धतीनं आणि कशा पद्धतीची चौकशी असणं अपेक्षित आहे, जेणेकरून जे प्रश्न उपस्थित होत आहेत, जो संशय निर्माण केला जातोय जनसामान्यांमधून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणजे तो प्रश्न असतील, त्याची उत्तरं मिळतील आणि हा संभ्रम दूर होईल, यासाठी कशा पद्धतीची चौकशी होणं हे अपेक्षित आहे? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ममता बॅनर्जींनी जी मागणी केली, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या माध्यमातून तपास करा. मग सर्वोच्च न्यायालयांच्या रिटायर्ड असतील न्यायमूर्तींची जर तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली तर शेवटी न्यायाधीश काय स्वतः तपासाला जाणार नाहीत. त्यांच्या हाताखाली SIT, म्हणजे जे ह्यातले एक्सपर्ट आहेत आणि ज्यांचं कॅरेक्टर चांगलं आहे, अशा लोकांना हाताशी धरून इंडिपेंडंटली, की ज्यामध्ये सरकारचा कुठला हस्तक्षेप नाही, ॲक्च्युअल काय प्रकार घडला आहे, विमान किती वाजता उड्डाण झालं, किती वाजता लँड होणार होतं, काय काय त्या गोष्टीला तांत्रिकदृष्ट्या चेक केलं, पायलटच्या गोष्टी चेक केलं, ब्लॅक बॉक्स जो असतो त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय सापडलं, आणि यामध्ये कुणी काय कारस्थान केलं आहे का, हा घातपात घडवण्यासाठी घडला असेल तर असा काही प्रकार घडला आहे का, याची जर इंडिपेंडेंटली इन्व्हेस्टिगेशन झालं इंडिपेंडंट एजन्सीकडून, की ज्यावर लोक विश्वास ठेवतील, तरच ते तथ्य बाहेर येईल. आणि अशा प्रकारचा तपास जनरली सरकारकडे मागणी केली की पोलीस आणि गव्हर्नमेंट तपास करतं. हा रेग्युलर आपण ज्या काही समित्या आपण तपासाचे नेमतो त्यावरून आपल्याला दिसतं. अर्थात हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. महाराष्ट्राच्या राजकारणातले दादा म्हणून जे परिचित होते, अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेलं आहे. या निधनाच्या नंतर ज्या पद्धतीचा अजित पवार यांचा अपघात झाला, त्या अपघातावरून अनेक प्रश्न आता जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. मिलिंद पवार सर यांनी सुद्धा सांगितले आहे की ज्या पद्धतीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती, तशाच पद्धतीची चौकशी ही, या प्रकरणाची जी चौकशी आहे ती उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे, जेणेकरून जे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत त्याची कुठंतरी उत्तरं ही जनसामान्य जनतेला मिळतील. व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.